भारतामध्ये सेकंड हँड मार्केट खूप झपाट्याने वाढत आहे। याचा अर्थ असा होतो की भारतामध्ये सेकंड हँड गाड्या घेण्यामध्ये लोकांचा खूप सारा इंटरेस्ट दिसत आहे। तर त्यामध्ये विषय असा होतो की 50% लोकांची फसवणूक केली जाते। सेकंड हँड गाडी खरेदी करताना ती गाडी कशी वापरली आहे, त्याची कंडिशन काय आहे, ती गाडी किती चाललेली आहे, याच्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नसतं। त्यामुळं लोकांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते। त्यामुळे मी तुम्हाला बेसिक काही नियम सांगणार आहे, ते तुम्ही कार घेताना फॉलो केले पाहिजे। हॅलो, मी सूरज कांबळे, स्वागत आहे तुमच्या आपल्या या वेगळ्या चॅनलमध्ये। मित्रांनो, अजून आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व त्या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करा, कारण कार रिलेटेड पूर्ण माहिती आपण या व्हिडिओवरती घेऊन येत आहोत। मित्रांनो, सेकंड हँड गाडी खरेदी करत असताना सर्वात आधी एक बेसिक रूल आहे, त्या गाडीची पूर्ण हिस्ट्री, त्या गाडीचं सर्व्हिस रेकॉर्ड चेक करणे। त्या गाडीमध्ये वेगवेगळी काही कामं झालेत का, ती गाडी ग्राहकाने कशी ठेवली, त्यामुळे त्या गाडीचं सर्व्हिस रेकॉर्ड पाहणे खूप गरजेचे आहे। त्यानंतर ती गाडी ॲक्सिडेंटल आहे का, त्या गाडीवर कुठल्या प्रकारचं लोन आहे का, त्या गाडीवर कुठे कंप्लेंट वगैरे झालेली आहे की नाही, हे सर्व काही चेक करणं। गाडी रिपेंटेड केलेली नसावी, कारण ती गाडी कुठल्या पद्धतीने पेंट केलेली आहे, कुठल्या क्वालिटीचं पेंट वापरलेलं आहे, ती गाडी फ्युचरमध्ये खूप काही प्रॉब्लेम क्रिएट करू शकते। त्यामुळे रिपेंट केलेली गाडी घेऊ नये। तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल तर 80,000 किलोमीटरच्या आतमध्ये चाललेली गाडी घेणे खूपच बेस्ट आहे। त्यानंतर मुद्दा असा आहे की कुठली गाडी घेतली पाहिजे। तर मित्रांनो, गाडी घेताना एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, जी गाडी आपण घेतोय त्या कंपनीचं सर्व्हिस सेंटर आपल्या एरियामध्ये आहे की नाही, हे सर्वात आधी चेक केलं पाहिजे, तरच आपण गाडी घेतली पाहिजे। जर त्या गाडीचं आपल्या एरियात कुठे सर्व्हिस सेंटर नसेल तर ती गाडी नाही घेतलेली कधीही चांगली। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।